2BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट, तोही नाशिकमधील इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅक पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावरती दीपाली नगरमध्ये. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. टोटल 15 युनिट याच्यामध्ये होते, आता फक्त 6 युनिट अवेलेबल आहे. रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट असून आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. आणि प्रोजेक्टच्या समोरच सप्तशृंगी मातेचं मंदिर देखील तुम्हाला बघायला मिळतं. नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे हा 2BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट. चला हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया. आपण आता पार्किंगमध्ये आलेलो आहोत. प्रत्येक फ्लॅटधारकाला इथे अलॉटेड पार्किंग तुम्हाला बघायला मिळते. त्यासोबतच या प्रोजेक्टमध्ये सिक्युरिटीसाठी तुम्हाला CCTV कॅमेराज देखील पूर्ण बसवून दिलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. चला आपण आता पुढे जाऊया. तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तर पार्किंगमध्ये तुम्हाला EV चार्जिंग पॉईंट देखील काढून दिलेले आहेत. चला आपण आता वरती सॅम्पल फ्लॅटकडे जाऊया. तर आपण आता आपल्या सॅम्पल फ्लोरवरती लॉबीचा स्पेस तुम्ही बघू शकता. प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो. तसेच प्रत्येक फ्लॅटला तुम्हाला शू रॅक देखील मिळणार आहे. तुम्ही बघू शकता तिकडे कॉर्नरला शू रॅक दिलेली आहे. त्यानंतर मेन डोअरला तुम्हाला सेफ्टी डोअर देखील मिळणार आहे. तर चला आपण आता 2BHK सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया. हा आहे या 2BHK फ्लॅटचा प्रशस्त असा हॉलला तुम्हाला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते. हॉलची साईज खूप चांगली दिलेली आहे. त्यासोबतच 2x4च्या सुंदर अशा टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. हॉलला तुम्हाला सुंदर अशा डिझाईनमध्ये POP देखील दिलेली आहे. गॅलरीमध्ये व्ह्यू देखील आपण बघून घेऊया. ही आहे आपली गॅलरी, जे की हॉलला अटॅच आहे. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे. चला आपण आता किचनकडे जाऊया. किचनमध्ये तुम्हाला L शेप मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला किचन ट्रॉली देखील बसवून दिलेली आहे. माझ्या लेफ्ट साईडला इथे तुम्हाला देवघरासाठी देखील एक्स्ट्रा स्पेस दिलेला आहे. त्यासोबतच तुम्ही इथे फ्रीज देखील अरेंज करू शकता. त्यासाठी देखील लागणारे जे कॉमेंट्स आहेत ते तिथे काढून दिलेले आहेत. किचनला तुम्हाला पूर्ण सिलिंग पर्यंत जे आहे टाईल्स बसवून दिलेले आहेत. आणि व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला 2 विंडो इथे बघायला मिळतात, ज्या साईडच्या आहेत. आणि ते तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस देखील इथे दिलेला आहे. माझ्या राईट साईडला सिंक आणि सिंकच्या वर तुम्हाला वॉटर प्युरिफायरसाठी देखील एक्स्ट्रा पॉईंट इथे काढून दिलेला आहे. या किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळते. बाल्कनीमध्ये तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी देखील एक्स्ट्रा पॉईंट्स इथे काढून दिलेले आहे. त्यासोबतच क्लॉथ ड्रायर स्टँड जो आहे तो देखील इथे बसवून दिलेला आहे. आता ज्या ड्राय बाल्कनी मधला बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. सुंदर असा व्ह्यू आपल्याला या बाल्कनीमधून बघायला मिळतो. आणि समोरच आपल्याला सप्तशृंगी मातेचं मंदिर देखील बघायला मिळतं. चला आपण आता आपल्या फर्स्ट बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला 2 विंडो बघायला मिळतात. एक इकडे राईट साईडला आहे आणि ही दुसरी विंडो आहे. दोन्ही विंडो ज्या आहेत त्या दोन्ही स्लायडिंगच्या विंडो आहेत. त्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे. या बेडरूमची साईज खूप मोठी दिलेली आहे. तुम्हाला इथे तुमचा बेड अरेंज करून देखील इथे कबर्ड अरेंज करता येईल. आणि हे सगळं अरेंज करून देखील तुम्हाला जवळपास इथे 8 फुटाचा एरिया जो आहे तो एक्स्ट्रा मिळतो. जेथे तुम्हाला एक्स्ट्रा टाइम करायचा असेल फर्निचरमध्ये तर ते तुम्ही या बेडरूममध्ये करू शकता. खूप मोठ्या साईजमध्ये हा बेडरूम तुम्हाला बघायला मिळतो. चला आपण आता सेकंड बेडरूमकडे जाऊया. सेकंड बेडरूमकडे जाताना आपल्याला हॉलमधूनच सेकंड बेडरूमकडे जायचं आहे. त्यामुळे दोन्ही बेडरूमची जी प्रायव्हसी आहे ती मेंटेन राहणार आहे. हॉलला इथे तुम्हाला टीव्ही युनिटसाठी देखील चांगले पॉईंट्स इथे काढून दिलेले आहेत. आपण आता कॉमन वॉशरूम बघून घेऊया. हे आहे आपलं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बघायला मिळतं. पूर्ण सेलिंग पर्यंत तुम्हाला सुंदर अशा टाईल्स इथे बसवून दिलेल्या आहेत. आवश्यक प्लंबिंग फिटिंग देखील इथे तुम्हाला करून दिलेली आहे. त्यासोबतच
वॉटर सोलर सिस्टमचं देखील प्रोव्हिजन आपल्याला या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये करून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला गरम पाण्याची सुविधा देखील इथे मिळणार आहे। आणि बाथरूमच्या बाहेरच तुम्हाला वॉश बेसिंग देखील मिळत आहे, जे की टेबल टॉप वॉश बेसिंग आहे। वायफायचं देखील प्रोव्हिजन इथे काढून दिलेलं आहे। तर चला आपण आता जाऊया आपल्या सेकंड बेडरूम कडे। जो सेकंड बेडरूम आहे याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे आणि हा मास्टर बेडरूम आहे। व्हेंटिलेशन साठी तुम्हाला हे दोन विंडो बघायला मिळतात, ही आहे फर्स्ट विंडो आणि ही आहे सेकंड विंडो। विंडोच्या तुम्हाला जवळच एक्स्ट्रा स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो आणि विंडो मधून बाहेर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा एरिया जो आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे। याला अटॅच मोठी गॅलरी देखील आपल्याला बघायला मिळते, तर चला आपण ती देखील बघून घेऊया। ही आहे आपली सेकंड गॅलरी, बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। सुंदर अशा व्ह्यू सह हा 2 BHK फ्लॅट तुम्हाला बघायला मिळतो आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम होता। याला अटॅच आपल्याला बाथरूम देखील बघायला मिळतं। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कमोड सिस्टीम बसवून दिलेली आहे, सोबत अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। त्यासोबतच आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स देखील आपल्याला इथे दिलेले आहेत। असा होता आपला हा 2 BHK सॅम्पल फ्लॅट। आता याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे अमेनिटीज बघायला मिळतात, नियर बायचे लोकेशन्स ते देखील आता जाणून घेऊया। या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला खूप सारे अमेनिटीज बघायला मिळतात, सीसीटीव्ही कॅमेरा, अलॉटेड पार्किंग, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉइंट, त्यासोबतच शू रॅक, सेफ्टी डोअर, हॉलला पीओपी, किचन मध्ये किचन ट्रॉली, क्लॉथ ड्रायर स्टँड, वायफाय साठी प्रोव्हिजन, वॉटर सोलर सिस्टीम, टाटा प्ले, कॉमन डिश, अशा खूप साऱ्या अमेनिटीज तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळतात। चला आता नियर बायचे लोकेशन्स देखील जाणून घेऊया। आपल्या या प्रोजेक्ट पासून इंदिरानगरचं जे जॉगिंग ट्रॅक आहे ते फक्त 400 मीटरच्या अंतरावरती आहे। अशोका हॉस्पिटल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच डी मार्ट आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच द्वारका सर्कल आपल्या प्रोजेक्ट पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती, तर तसेच मुंबई नाका सर्कल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो पूर्ण डेव्हलप झालेला आहे। एवढ्या साऱ्या अमेनिटीज सह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। तर चला आपण आता याच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया। या प्रोजेक्ट मध्ये 2 व्हेरियंट तुम्हाला 2 BHK चे बघायला मिळतात। 1060 स्क्वेअर फीटचा जो फ्लॅट आहे तो 49 लाखात ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस मध्ये बघायला मिळतो। तसेच जो दुसरा व्हेरियंट आहे ते 1132 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 52 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये।